नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 26 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी ज्या आहे त्या अभ्यासणार आहोत। तर व्यवस्थित लेक्चर बघा, टेस्ट क्वेश्चनचे उत्तर द्या, निश्चितच तुम्हाला या सेशनचा फायदा होणार आहे। प्रत्येक सोमवारचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 दिवसाचं करंट अफेअर्स जे आहे ते कव्हर करत असतो, एक म्हणजे संडेचं आणि मंडेचं। तर त्यामुळे व्यवस्थितपणे लेक्चर बघा, खूप इम्पॉर्टंट गोष्टी या लेक्चरमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर जे काही आपला प्रजासत्ताक दिन आहे त्याबद्दल आतापर्यंत सर्वात मोठं या वर्षातील डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल 25%। या डिस्काउंटचा लाभ तुम्ही स्पेसिफिक बॅच जसे की 21,000 PYQ ची बॅच जी आहे तर त्यामध्ये घेऊ शकता। ज्या फाउंडेशन बॅचेस आहे, जास्त किमतीच्या बॅचेस ज्या आहे, म्हणजे ऑलरेडी मुळात आपली किंमतच कमी आहे बॅचेसची, पण तुम्ही त्या बॅचेसमध्ये याचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या तयारीला बूस्ट देऊ शकता। त्याचबरोबर चालू घडामोडीच्या वन लाइनरचं एक पुस्तक जे आहे ते आपण बनवलेलं आहे। हे 25% डिस्काउंट जे आहे ते मित्रांनो आज आणि उद्याच असणार आहे, त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, या डिस्काउंटचा फायदा घ्यायचा असेल तर आपला ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला बॅचेसमध्ये RD26 हे कुपन यूज करायचं आहे। आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन, याला 3 स्टार मार्क करायचे, कारण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार ग्रासा मॅशल यांना देण्यात आलेला आहे। तर जागतिक शांतीमध्ये, जगामध्ये शांतता राहावी यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार। मग हा ग्रासा मॅशल यांना देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर मोझांबिक या देशामध्ये मानवाधिकारशी संबंधित कार्यकर्ते आहे ग्रासा मिशेल। ह्युमन राईट्स आपण जर बघितलं तर ह्युमन राईट्सशी संबंधित कार्यकर्ते आहे। हा पुरस्कार शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे। शांतता, विकास आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेसाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले। आता सगळे महत्त्वाचे पुरस्कार जे आहे ते इथं कव्हर करून घेऊया। जसं की इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मध्ये मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला होता, तर आता ग्रासा मॅशल यांना देण्यात आलेला आहे। तर आपण जर बघितलं तर यम हे कॉमन दिसतं आपल्याला, मिशेल मध्ये पण यम आहे आणि द माशेल मध्ये पण यम आहे। तर मिशेल माशेल हे नाव लक्षात ठेवायचे आहे। फक्त बॅचलेट 2024 साठी, ग्रासा 2025 सॉरी बरोबर, तर बॅचलेट जे आहे ते 2024 वर्षासाठी आणि ग्रासा जे आहे ते 2025 वर्षाचा पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे। ओके, क्लिअर। यानंतर पुढे जाऊया। प्रतिष्ठित टायलर पुरस्कार आपण जर बघितलं टोबी केअर्स यांना देण्यात आला 2026। संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव पुरस्कार 2025 स्वाती शांता कुमार यांना देण्यात आला। इफ्को साहित्य पुरस्कार मैत्रेय पुष्प यांना देण्यात आला। संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार। बुकर पुरस्कार डेव्हिड सोलॉय यांना। 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेसाठी विनोद कुमार शुक्ला यांना। महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना। 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना। चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 सुप्रिया साहू यांना। विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर। टर्नर पुरस्कार जे आहे 2025 नीना कालू यांना। एबेल पुरस्कार मासाकी काशीवारा यांना आणि स्टॉकहोम पुरस्कार 2025 गुंटर ब्लाशेल यांना। तर हे मोस्ट इम्पॉर्टंट पुरस्कार आहे जे 100% परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात। दुसरा क्वेश्चन आहे, नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणतं शहर जे आहे ते अव्वल स्थानावर आहे? तर किंगदाओ चायना मधलं शहर जे आहे ते नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार पहिल्या क्रमांकावर जगातील सगळ्यात सुरक्षित शहर म्हणून याची नोंद झालेली आहे। आपण जर बघितलं तर पहिलं, दुसरं, तिसरं स्थान सांगतो। किंगदाओ चायना मधलं सगळ्यात सुरक्षित शहर आहे। दुसऱ्या नंबरला अबुधाबी UAE मधलं आणि दोहा कतर मधलं तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात सुरक्षित शहर। मग भारताचे कोणते शहर आहे का या लिस्टमध्ये? तर या लिस्टमध्ये मँगलोर कर्नाटकमध्ये बघा, त्याला मंगळुरू असंही म्हटलं जातं, ते 46व्या क्रमांकावर आहे, जे भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर आहे। त्यानंतर अहमदाबाद गुजरात हे 87व्या क्रमांकावर आहे। जयपूर राजस्थान हे 106व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं। तर नुम्बो सेफ्टी इंडेक्स जो आहे तो जगामध्ये जे काही सुरक्षित शहर आहे त्याविषयीची आपल्याला काय बघायला देतो, तर जे काही माहिती आहे तर तो देणारा हा निर्देशांक आहे। पुढे जाऊया। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने संशोधन विद्वानांना
नियमित मानसिक आर्थिक मदत देण्यासाठी अटल विचल अग्रगामी योजना सुरू केली आहे. तर संशोधक म्हणजे कोण? आपण जर बघितलं संशोधक विद्वान म्हणजे कोण, तर जे पीएचडी करत आहे मित्रांनो, जे मुलं पीएचडी करत आहे, तर असे पीएचडी करणारे मुलं काय करत असतात, एक स्पेसिफिक विषयावर संशोधन करत असतात. तर त्यांना ते संशोधन करताना केंद्र सरकार पण मदत करतं, मग राज्य सरकार पण इथं मदत करणार आहे. कोणतं राज्य सरकार? तर आसामचं राज्य सरकार. आसामचं राज्य सरकार नॉर्मल विद्यार्थी असेल तर त्याला 25,000 रुपयाची मदत करणार आहे दर महिन्याला, आणि जर तो दिव्यांग असेल तर त्याला 40,000 रुपयाची मदत करणार आहे. तो जोपर्यंत पीएचडी करत आहे, जोपर्यंत संशोधन करत आहे, तोपर्यंत ही मदत जी आहे ती दिली जाणार आहे मित्रांनो. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी अटल विचल अग्रगामी आसाम योजनेची घोषणा जी आहे ती केलेली आहे. याचा मुख्य उद्दिष्ट काय की राज्यामध्ये प्रतिभा, नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन आणि उच्चस्तरीय संशोधनाला प्रोत्साहन देणं हे याचं मेन उद्दिष्ट आहे. बाकी किती रक्कम दिली जाईल दर महिन्याला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चौथा प्रश्न आहे, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कोणत्या राज्यातील कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे? आपण जर बघितलं तर इको सेन्सिटिव्ह झोन त्याला म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर ESZ म्हणून अलीकडे कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला घोषित करण्यात आलेले ते कुठलं आहे? राजस्थानमध्ये. आता एखाद्या ठिकाणाला जर ESZ म्हणून घोषित केलं जातं तर त्याच्या आजूबाजूचा जो 10 किलोमीटरचा एरिया असतो तर त्याला सुद्धा काय केलं जातं? सिक्युअर केलं जातं. त्यामध्ये काही घरं वगैरे बांधता येत नाही, काही गोष्टी करता येत नाही. तर कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला ESZ म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर या अभयारण्यापासून 10 किलोमीटरची जी काही बाउंड्री असणार आहे तर त्याला ESZ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न, 2026च्या प्रजासत्ताक दिनी 140 पुरुषांच्या CRPF मार्चिंग तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण असेल? तर 140 पुरुषांच्या CRPF मार्चिंग तुकडीचं नेतृत्व जे आहे सिमरन बाला या करणार आहे. सिमरन बाला जर आपण बघितलं मित्रांनो तर त्या जम्मू काश्मीरच्या आहे, राजौरी जिल्ह्यामधील त्या रहिवासी आहे. 26 वर्षे आहे. CRPFची जी पुरुषांची 140 जणांची तुकडी असणार आहे सैनिकांची तर त्याचं त्या नेतृत्व करणार आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सध्या ही समिट खूप चर्चेमध्ये आणि यावर सुद्धा 100% प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंड मधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या 56व्या वार्षिक बैठकीचा विषय काय आहे? म्हणजे थीम काय आहे? तर दावोस येथे जी की स्वित्झर्लंडमध्ये जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा. तर 56वी जी काही समिट चालू आहे तर तिची मेन थीम, मेन विषय आहे मित्रांनो अ स्पिरिट ऑफ डायलॉग. अ स्पिरिट ऑफ डायलॉग. ओके. तर आपण जर बघितलं तर यापूर्वी पण आपण याशी संबंधित माहिती जी आहे ती बघितलेली आहे. आपले अश्विनी वैष्णव जे आहे केंद्रीय मंत्री तर हे नेतृत्व करत आहे भारताच्या टीमचं. त्यांच्यासोबत शिवराज सिंग चौहान, प्रल्हाद जोशी, के राम मनोहर नायडू हे सुद्धा आहे. त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले होते, तुम्ही बघितले असतील कदाचित. ओके. तर पुढे जाऊया मित्रांनो. धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच जे आहे 21,000 PYQची बॅच, या सगळ्या बॅचवर हा नोट्स पॅक या सगळ्यांवर 25% डिस्काउंट तुम्हाला बघायला मिळेल. कुपन आहे RD26. तर बॅच परचेस करताना तिथं जॉईनचं बटन येईल, तिथं फक्त कुपन अप्लाय करायचं आहे तुम्हाला. आपलं टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाचं पेज सुद्धा आहे, ते फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे, भारतातील पहिलं नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने संयुक्त अरब अमिरात सोबत भागीदारी केली आहे? तर नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणजे ज्या ठिकाणी कार्बन उत्सर्जन जे आहे, कार्बन उत्सर्जन जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या काही गाड्या वगैरे असतील ते EV असतील, त्याचबरोबर आपल्याला सगळीकडे सोलार, पवनचक्क्या वगैरे या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर अशी सिटी बांधण्यासाठी आपण जर बघितलं तेलंगणाने कुणासोबत करार केलेला आहे? संयुक्त अरब अमिरात सोबत करार केलेला आहे. आणि हा करार सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 56व्या बैठकीमध्ये, परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे. नेट झिरो काय असतं? आपल्या भारताचं टार्गेट काय? नेट झिरो कार्बन एमिशनचं जर तुम्हाला प्रश्न विचारला 2070 तुम्हाला उत्तर द्यायचं आहे.
पुढे जाऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2030-31 पर्यंत अटल पेन्शन योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली. ही योजना मूळतः कधी सुरू करण्यात आली होती? तर ही योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो 9 मे 2015 रोजी. तर अटल पेन्शन योजना जी आहे ती मोदीजींच्या हस्ते 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. कुणाद्वारे मॅनेज केली जाते ही योजना? तर पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केली जाते. 60 वर्षानंतर समजून घ्या की पहिले काय आहे, कसं पेन्शन मिळणार आहे. तर यासाठी जे काही पात्र लोक आहे तर ते आहे 18 वर्ष ते 40 वर्षाचे. आणि मग यांनी प्रत्येक महिन्याला काही एक अमाऊंट, स्पेसिफिक अमाऊंट जी आहे ती भरायची. आणि मग या वयोगटातील लोकांनी एक स्पेसिफिक अमाऊंट भरली आणि त्यांचे 60 वर्ष कंप्लीट झाले तर त्यांना 1000 ते 5000 या दरम्यान पैसे जे आहे ते मिळणार आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यूझीलंडमध्ये भारताच्या नवीन उच्चायुक्त बनलेले आहे मुआनपुई सायावी. मित्रांनो आपण जर बघितलं 2000 बॅचच्या त्या वरिष्ठ IFS अधिकारी आहे. त्याचबरोबर अमित कुमार मिश्रा हे जॉर्जियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अमित कुमार मिश्रा नाव सुद्धा लक्षात ठेवा. 10वा प्रश्न आहे. आशियातील सर्वात मोठा द्विवार्षिक आदिवासी सण समक्का सरक्का किंवा याला समक्का सरलम्मा जतारा हे या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कुंभमेळ्यानंतर सगळ्यात मोठा उत्सव आहे हा. आपण जर बघितलं तर एक आदिवासी सण आहे हा तेलंगणामध्ये सेलिब्रेट केला जातो. समक्का सरक्का या नावाने एक आदिवासी विद्यापीठ सुद्धा कुठे स्थापन झालेलं तर तेलंगणामध्ये स्थापन झालेलं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हा सण कोया जमातीद्वारे अन्याय कायद्याविरुद्ध आई आणि मुलीच्या जोडीने दिलेल्या शौर्याचं आणि संघर्षाचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. समक्का सरक्का किंवा समक्का सरलम्मा असं म्हटलं जातं याला. पुढील क्वेश्चन आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कुणी जिंकलं? तर इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जी आहे ती लिन चुन ई याने जिंकलेली आहे. तर यावर सुद्धा प्रश्न येईल आजच्या सेशनमध्ये. काही मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्न येणे म्हणजे परीक्षेमध्ये विचारले जाण्यासारखे. तर पुरुषांमध्ये ही स्पर्धा लिन चुन ई याने जिंकली. तायवानचा खेळाडू आहे. महिलांमध्ये NN सेयन यंग हिने ही स्पर्धा जिंकली जी दक्षिण कोरियाची आहे. आपण जर बघितलं तर पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी, पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये तर पुरुष दुहेरीमध्ये लियान वेईकेंग आणि वांग चांग हे चायनाचे आहे यांनी ही स्पर्धा जिंकली. आणि महिला दुहेरीमध्ये लिऊ शेंगशू आणि टेन निंग यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढील क्वेश्चन आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी चालीस ऑफ एम्ब्रोसिया राम जन्माष्टभूमी चॅलेंज अँड रिस्पॉन्स या पुस्तकाचं प्रकाशन केले. हे पुस्तक कोणी लिहिलं? तर हे पुस्तक लिहिलेले सुरेंद्र कुमार पचौरी यांनी. तर सुरेंद्र कुमार पचौरी यांचं हे पुस्तक आहे. याचं प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर भारत सरकारचे माजी सचिव आहे सुरेंद्र कुमार पचौरी. राम जन्मभूमी चळवळीवर आधारित हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला ते सांगायचे. त्यानंतर 56वी जी काही दावोसमध्ये जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद भरलेली आहे तर त्याची थीम काय आहे हे तुम्हाला सांगायचंय. आणि त्याचबरोबर अटल पेन्शन योजना जी आहे तर ती कधी सुरू झाली होती हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर आय होप आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. सेशन आवडलं असलं सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.